महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे वेस्ट टू एनर्जीचा, जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू झाला आणि त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते झालं। अध्यक्ष महोदय, अशावर एवढ्या प्रकल्पावर थांबून जमणार नाही अध्यक्ष महोदय। माझी मागणी त्याच्या पुढे आहे अध्यक्ष महोदय। लोकसंख्या आमच्या शहराची वाढतीये, लोकसंख्या वाढत असताना त्यांना सगळ्या आपल्याला त्या शहरात आमच्या शहरात राहायला येणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याबरोबर त्यांच्या आरोग्याचे आम्ही रक्षण केलं पाहिजे, त्यांच्यावर ते कसे सुरक्षित राहतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, हा घनकचरा वाढत असताना हजारो टन कचरा वाढतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एका वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर थांबून जमणार नाही, एका बायोगॅसच्या प्रकल्पावर थांबून जमणार नाही। तर अध्यक्ष महोदय, याच्याकरता आज शहराला आधुनिक कचरा वर्गीकरण केंद्र, वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प वाढवले पाहिजेत, बायो सीएनजी प्रकल्प वाढवले पाहिजेत, रिसायकलिंग पार्क आणि अत्याधुनिक प्रक्रिया केंद्राची गरज आहे। अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टीचा मी पहिलाच माणूस उठलोय बोलायला आणि अध्यक्ष महोदय लक्षात घ्या, पालख्या सगळ्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघणार आहेत आणि आमच्यासाठी पांडुरंगाच्या भूमीतले आपण आमदार आहात। तर आमची विनंती आहे, माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भूमीतला आम्ही येतो, आम्हाला तुम्ही थोडंसं बोलण्याची संधी द्या। विनंती आहे अध्यक्ष महोदय, हा कचरा फक्त जमा करून जमणार नाही, तर मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी वर्गीकरण केंद्र, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायो सीएनजी प्रकल्प, रिसायकलिंग पार्क आणि अत्याधुनिक प्रक्रिया केंद्राची गरज आहे। अध्यक्ष महोदय, याच्याकरता राज्य सरकारने भरीव अशी तरतूद महानगरपालिकेला करून देण्यासंदर्भातलं निवेदन मी या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, झिरो वेस्ट सिटी म्हणून आमच्या शहराला किंवा या राज्यातल्या प्रत्येक शहराला झिरो वेस्ट सिटी म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्याकडे म्हणजे त्याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे। त्याच्याकरता या योजना राबवणं राज्य सरकारकडे आमची मागणी आहे। या योजना आपण त्या ठिकाणी मागितल्या पाहिजे, या योजना आपण चालू केल्या पाहिजेत आणि त्याला भरीव अशी तरतूद आपण राज्य सरकारकडनं दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 83च्या माध्यमातून मी अमृत 2च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, विशेषतः आता आमचे सहकारी खेड आळंदीचे आमदार आदरणीय बाबाजी काळे यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, शहरामधलं आमच्या देहू आणि आळंदी यांच्या आणि आमच्या शहराच्या बाजूने इंद्रायणी नदी जाते। अध्यक्ष महोदय, याच्यासाठी अमृतमधनं आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे आम्ही मागणी केली होती। आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आळंदीचे असतील, आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातले असतील, या इंद्रायणीच्या संदर्भामध्ये आम्ही काही मागणी त्या ठिकाणी इंद्रायणी नदी प्रकल्पासह नमामि इंद्रायणी करावी आणि त्याच्यामध्ये आपण राज्य सरकारने त्यामध्ये सहभाग घ्यावा। त्याच्यामध्ये 526 कोटी रुपयाचं काम आमच्या महानगरपालिकेच्या 20 किलोमीटरमध्ये आता चालू होते। अध्यक्ष महोदय, हे खरंच म्हणजे आत्तापर्यंत ज्या वेळेसपासून ही इंद्रायणी नदी प्रदूषित होते, ही आमच्यासाठी गंगे समान आहे, ती आम्हाला पवित्र आहे। ती आज या प्रकल्पाच्या माध्यमातून मी पूर्ण म्हणजे जे पण वारकरी आमचे त्या ठिकाणी येतात, वैष्णव येतात देहू आणि आळंदीमध्ये, त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांचं विशेषतः कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो की हा जो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आमच्या या 20 किलोमीटरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचं टेंडर इश्यू झालेलं आहे आणि त्याचं लवकरच उद्घाटन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या पर्वकाळामध्ये पालखीच्या पर्वकाळामध्ये आम्ही करतोय। अध्यक्ष महोदय, यामध्ये अध्यक्ष महोदय पलीकडच्या साईडला पीएमआरडीचा एरिया आहे, आम्ही मागणी केली होती अध्यक्ष महोदय, पीएमआरडीच्या याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना कळालं पाहिजे, वारकऱ्यांना कळालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, इंद्रायणी नदी जिथलं उगम पावते, जिथं जिथं संगम होतो, उगम पावण्यापासून तर संगमापर्यंत या नदीमध्ये जिथं जिथं प्रदूषित होते नदी, जिथं जिथं सांडपाणी, जिथं जिथं सिवेजचं पाणी, जिथं जिथं रासायनिक पाणी या नदीमध्ये येतं, तिथं तिथं त्या गावांमध्ये म्हणजे 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एसटीपी प्लांट व्हावेत, त्यांचे रिसायकल रियूजचे प्लॅन व्हावेत, अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती। अध्यक्ष महोदय, त्याला साजेल अशा त्याला सकारात्मक प्रतिसाद हा मुख्यमंत्र्यांकडून मिळाला आणि दोन्ही साईडला म्हणजे पीएमआरडीमध्ये सुद्धा आणि पीसीएमसी एरियामध्ये सुद्धा आज नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून इंद्रायणी स्वच्छ करण्याचं काम लवकरच चालू होते आणि त्याचं भूमिपूजन येत्या काही दिवसातच त्या ठिकाणी होते। अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं आपल्याला अध्यक्ष महोदय
नगर विकासवर चर्चा करण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण आम्ही महानगरपालिकेतले आम्ही नगरसेवक आहोत, त्यामुळे आमदार आहोत, त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार थोडासा जास्त द्यावा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तातडीनं मंजूर केलेला निधी हा राज्य सरकारकडनं महानगरपालिकेला लगेच उपलब्ध व्हावा अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या माध्यमातून करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 89च्या माध्यमातून नगर विकास संकुल. अध्यक्ष महोदय, पृष्ठ क्रमांक 59 वर नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामासाठी नगर विकास संकुल उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र महसूल कार्यालय व्हावं, तहसील कार्यालय व्हावं, भूमी अभिलेख कार्यालय व्हावं, तलाठी कार्यालय व्हावं, इथे इतर शासकीय कार्यालयासाठी जो पण काही निधी आहे त्याची तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्धता व्हावी, त्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहर मोठं होते, आम्हाला पुणेकडे जायला लागते, त्याच्याकरता याची गरज आहे. आमच्याकडे आमच्या शहरामध्ये ऑफिसेस झाले तर आम्हाला त्याचा उपयोग होईल, आमच्या शहरातल्या नागरिकांना होईल, त्याच्याकरता हाही निधी लवकर देण्याची विनंती या निमित्तानं मी करतो. एका ठिकाणी सगळ्या सेवा दिल्या तर आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी सुटतील. बाब क्रमांक 93च्या माध्यमातून मूलभूत सुविधा या देण्यासाठी अध्यक्ष महोदय, मी महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. तर मी या निमित्तानं आज पिंपरी चिंचवडमध्ये अंतर्गत रस्ते, मिसिंग लिंक, ड्रेनेज, पिण्याची पाणी, पदपथ, सार्वजनिक उद्याने, आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृह, ई बस सुविधा, पार्किंग आणि स्मार्ट नगरी सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, तो निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विशेष प्राधान्य म्हणून द्यावा अशा संदर्भातली मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 97च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, नागरिक पायाभूत विकास निधी अंतर्गत 800 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, यासाठी हा निधी पिंपरी चिंचवड सारख्या म्हणजे आमच्या शहरामध्ये वेगानं वाढणारी लोकसंख्या, वेगानं वाढणारं शहर, लोकांना राहण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं शहर, लोकांच्या आवडीचं शहर म्हणून सर पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिलं जातं. या निधीतून मिसिंग लिंक, उड्डाणपूल, रिंग रोड, जोड रस्ते, स्मार्ट रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, नदी सुधारणा, वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या प्रकल्पांना तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. शासनाकडे माझ्या विशेष मागण्या अशा आहेत. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे माझ्या एका साईडला देहू जगद्गुरू तुकाराम महाराजांची देवस्थानची देहू नगरी आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडला आळंदी आहे, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी आहे, त्या ठिकाणी अनेक वारकरी येतात. अध्यक्ष महोदय, तिथंही नगर परिषद आहे. नगर परिषदेच्या आळंदी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय आपण पाहिलं असेल तर एकादशीच्या महिन्याच्या एकादश असेल, 15 दिवसाला असतील, आषाढी कार्तिकी एकादशी असतील, पालखीचा सोहळा असेल, यावेळेस अनेक भाविक, अनेक वैष्णव त्या ठिकाणी येतात आणि ते येत असताना अध्यक्ष महोदय त्यांची फार मोठी अपेक्षा राज्य सरकारकडलं आहे. अध्यक्ष महोदय, नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून आपण इंद्रायणी सुधारी प्रकल्प चालू केला, तसं त्या नगर परिषदेच्या मध्ये अनेक अशा योजना आहेत की ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने इकडे खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नगर परिषद आळंदी नगर परिषदेमध्ये कचऱ्यावरची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, सांडपाण्याची समस्या आहे, तिथं वाढणारं नागरीकरण, त्या नागरिकांना लागणाऱ्या ज्या पण काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी एक DPR तयार नगरपालिकेचा आळंदी नगरपालिकेचा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये नगर विकास खात्यानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष देऊन त्या ठिकाणी त्या शहरातल्या लोकप्रतिनिधींना, विशेषतः नगराध्यक्ष असतील, तिथले नगरपालिकेचे नगरसेवक असतील, तिथले CO असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन तिथले आपलं आळंदी देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, देहू देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण त्यांना नागरिक सुविधा आणि तिथल्या DPR तयार करून योग्य ती कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी अजून एक विनंती राज्य सरकारच्या या चर्चेच्या माध्यमातून मी करतो. बाब क्रमांक 97 मध्ये आपल्याला आळंदी देहूची जी काही भूमी आहे, आळंदी आणि देहू ही काय भूमी, जी काही आमची संतांची भूमी आहे, अध्यक्ष महोदय, तिकडं आपण देवभूमी म्हणून उत्तराखंड आणि त्या साईडला आपण संबोधलं जातं. तर तसं माझी आज सभागृहामध्ये संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाच्या, आमच्या आजूबाजूच्या सगळ्या सांप्रदायिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून मी आज राज्य सरकारला विनंती करतो,
देऊद आणि आळंदी आणि पुढे गेल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे. या सगळ्या स्थळाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या भागाला आपण संतभूमी म्हणून इथून पुढल्या काळामध्ये दर्जा द्यावा किंवा त्या संबंधातली कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय राहिले 2 मिनिटं राहिले. वेळ झाला. थांबा अध्यक्ष महोदय, तुम्ही वर आले की घाईच करता माझ्या बाबतीत. माझं तुमचं काय आहे मला काही कळत नाही. अहो आम्ही पाय निघतो तुमच्याकडे पंढरपूरला. तुम्ही जरा थोडं थांबा, जरा दम खाड, जरा थोडं अध्यक्ष जरा दम खा. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा पुरवणी मागण्यांचं स्वागत करत असताना अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या सर्व योजनांमध्ये शहराला प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. पिंपरी चिंचवड शहराचा विकास म्हणजेच महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती देणे हे होय देणे असं समजलं जाईल. त्यामुळे शासनाने सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून विशेष निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माझी मागणी या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून मी सभागृहापुढे मांडतो. अध्यक्ष महोदय, आपलं धन्यवाद देताना एवढंच सांगेल की अध्यक्ष महोदय, कधी आमच्यासारखे जे पण आपले सहकारी आहेत, आपण खाली आल्यानंतर आत्ता तुम्ही अध्यक्ष आहात, सन्माननीय आहात, कधी आमच्या पण पोटतिडकीने काही भावना असतात त्या मांडताना कधी बेल वाजवत नका जाऊ एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.